श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 19 मार्च 2026 आणि गुरुवारी आला आहे गुढीपाडवा. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हा एक महा उपाय. वर्षभर पैसा कधी कमी पडणार नाही. 19 मार्च रोजी हिंदू नववर्षास सुरू होत आहे. या दिवशी आपण लक्ष्मी मातेस प्रसन्न करणारा हा एक उपाय नक्की करा. हा केल्याने आपल्या जीवनातील सर्व काही धनसमस्या दूर होतील. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे, सुखसमृद्धी व ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एकी मुहूर्त मानला जातो. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीचा पर्व सुरू होतो आणि तो रामनवमीला समाप्त होतो. या दिवशी आपण लवकर उठून स्नान व नित्यकर्म करून गुढी मुहूर्तावरच उभी करायची आहे आणि गुढीचे विधिवत पूजन करावे. त्याच्या आधी आपण श्री गणेशाच्या पूजनाने सुरुवात करायची आहे. कारण कोणत्याही शुभ प्रसंगाची सुरुवात आपण गणपतीच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पूजनाने करतो व नंतर गुढी उभी करायची आहे. त्यानंतर सर्व कुटुंब गुढीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर गोड नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पूजास्थळी माता लक्ष्मीचे पंचोपचारे पूजन करायचे आहे. पूजेनंतर आपण माता लक्ष्मीला एक लाल फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला 11 कवड्या लागणार आहेत. त्या आपण आधीच आणून ठेवाव्यात. मग आपण लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर आपण एक पिवळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण ह्या 11 कवड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण त्या 11 कवड्यांवरती हळदी कुंकू वाहून त्यांचे पूजन करायचे आहे. त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचा ओम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन त्या ज्या 11 कवड्या आहेत त्या आपण पिवळ्या कपड्यात बांधून त्या आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. या उपायासोबत आपण पाडव्यानंतर नवरात्री सुरू होत आहे. तर ह्या नवरात्रीत आपण माता लक्ष्मीचा जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे त्याचे वाचन करायचे आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठाचा वाचन केल्याने त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे मिळतात. ह्याचे शुभ फळ आपल्याला कित्येक पटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण माता लक्ष्मीचे पूजन करून अशा पद्धतीने माता लक्ष्मीच्या मंत्राचा जाप व पाठाचे वाचन करायचे आहे. तुम्हाला नक्की त्याचे चांगले फळ मिळेल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.